देशामध्ये जे सार्वजनिक बँका आहेत त्यांचं निजीकरण करण्याचा हा सरकारचा प्रयत्न गेल्या 5-6 वर्षापासून सुरू आहे। या सार्वजनिक बँकामुळे देशामध्ये जी प्रगती झाली हे ते सगळे विसरलेले आहेत। 1969ला 14 बँका आणि 1980ला 6 बँकाकडून असे 20 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं आणि त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 7 असोसिएट बँक म्हणून 28 बँका राष्ट्रीयकृत होत्या। त्यांच्या म्हणजे जेव्हा बँकाचं राष्ट्रीयकरण केलं त्यावेळेस बँकांचा बिझनेस फक्त 8,000 कोटी होता, पण आज बँकांचा बिझनेस हा जवळपास 3 लाख कोटीचा जवळपास आहे। परंतु हे सरकार इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेच्या प्रेशरखाली ह्या बँकांचं निजीकरण करू पाहत आहेत आणि याच्यामुळं इतकी गंभीर परिस्थिती देशामुळे होणार आहे की हे सगळे कॉर्पोरेटच्या हातामध्ये त्यांनी बँका देऊन ह्या बँकेचं नुकसान करणार आहेत आणि गरीब माणसांना, सामान्य माणसांना याचा काही लाभ होणार नाही। आज 28-29 2 दिवसाचा आम्ही स्ट्राईक केलेला आहे। तो प्रामुख्याने लोकांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या, तसेच आम्हाला जी आमची आणखीन एक मागणी अशी आहे की आम्हाला NPS जी नवीन पेन्शन लागू केलेली आहे ते आम्हाला जुन्या पेन्शन पद्धतीने आम्हाला जुनी पेन्शन मिळावी। त्याचप्रमाणे आपल्याला आणखीन म्हटलं तर लोकांना विनाकारण चार्जेस लागू केले जात आहेत। आज जर बघितलं तुम्हाला ATMचे चार्जेस लागतात, मोबाईल नंबर अपडेट केला तर त्याचे तुम्हाला चार्जेस लागतात। प्रत्येक गोष्टीसाठी बँक अवाजवी चार्जेस घेत आहे लोकांकडून, तर हे चार्जेस कमी करण्यात यावे। या सर्व मागण्यांसाठी आम्ही स्ट्राईक केलेला आहे।